साहेबांच्या या संकल्प पत्राच्या अभियानामध्ये माझ्या मते धाराशिव जिल्हा हा जरा थोडा पाण्यापासून वंचित असल्यामुळं पाण्याची जर मुबलक प्रमाणात सोय झाली तर चांगल्या अर्थाने शेतकरी कष्ट करून इथल्या उत्पन्न वाढवेल या अनुषंगानं कोल्हापूर, सातारा, सांगली भागात जे पुरामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात जवळपास 147 TMC पाणी जे खाली नदी वाटे वाहून जातं ते पश्चिम महाराष्ट्राच्या माध्यमातून आपल्या धाराशिव जिल्ह्याला आणि दुष्काळग्रस्त अशा बीड या भागात आणलं तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. हे एक संकल्प आम्ही आमच्या माध्यमातून देत आहोत. मुद्दा आहे की आपण त्या फार लांब जसं प्रेस घेणार नाहीये, त्यामुळे सगळ्यांना विनंती 5 मिनिट जर शांत राहा. काय म्हटलं? आपले 108 मुद्द्यामध्ये असे काही प्रमुख मुद्दे आहेत का की ज्याच्यावर पक्षाला हे वाटतं की जनतेकडून आणखीन त्याच्यावर सूचना मिळाव्यात? नाही, माझी विनंती काय, आमचे मुद्दे जे आहेत ते आहेतच, परंतु आम लोकांकडे त्यांचे मुद्दे येऊ दे ना. आपले कोणते ते काही सांगू शकता का जनतेला प्रमुख असे? तुम्हाला माहिती आहे ना आमचे मुद्दे. त्याच्यावर काही सजेशन येईल आणखीन? मी तुम्हाला ब्रॉड सांगितलं. आपल्या जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने आपल्याला जो काही संकल्पित विकास आहे, आपल्याला जे वाटतं त्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शाश्वत पाणी, मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग, आणि दुसरं जे आहे ते आपल्याकडे जो काही नैसर्गिक वारसा आहे, आपल्याकडे जे काही धार्मिक स्थळं आहेत त्याचा मोठ्या प्रमाणात विकास. या 3 गोष्टी केल्या तर आपल्या जिल्ह्याचा चेहरा मला बदलायला काही अडचण येणार नाही. संकल्प बाळासाहेबांचं रे नेताजी पाटील साहेब सांगतील. आदरणीय मोदी साहेबांच्या या संकल्प अभियानामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः बऱ्याच प्रमाणात पडीक क्षेत्र आहे, गायरान क्षेत्र आहे. त्याच्यामुळं आपल्या जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्यासाठी, जिल्ह्यातील युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी 5000 मेगावॅट ऊर्जा निर्मितीचा सौर ऊर्जा प्रकल्प आपल्या जिल्ह्यासाठी राबवण्यात यावा. या पद्धतीनं आपल्या जिल्ह्याच्या या संकल्प ह्याच्यामध्ये याची माझ्या मते नोंद आहे. आपण आयडियाज घेतोय, तुम्ही द्या आयडिया. काय म्हणतात? संकल्प जे अभियान आहे किंवा भाजपमार्फत सर्व तालुक्यात सर्व जिल्ह्यामध्ये कोण होणार आहे का? नाही, ऐका ना, भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक बूथवरती कार्यकर्ते आहेत. त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही जी काही आयडिया आहे, हा विचार जो आहे तो पोचवला जाईल आणि आम्ही घरोघरी जाऊन लोकांच्या सूचना ज्या आहेत ते घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 108 मुद्दे आहेत ते त्यांना नाही, हे 108 मुद्दे जे आहेत ते भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही काढलेले आहेत. आता आपण जनतेकडनं घेतो, बरेचसे मॅच होतील, काही नवीन चांगले येतील. धाराशिव जिल्ह्यामध्ये मेडिकल व टेक्निकल एज्युकेशनसाठी एक चांगल्या प्रकारे हब इथं तयार व्हावा व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक विविध प्रकारच्या सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये या माध्यमातून उपलब्ध होण्याची मागणी आम्ही या संकल्पपत्रामधून करत आहोत. 1 कोटी सजेशन देणार आहे, त्याच्यात ते बरेच कॉमन असणार आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या स्तरावर म्हणजे देशाच्या स्तरावरती यातले काही विषय घेणार आणि काही राज्याच्या स्तरावरती घेतले जातील, काही आहेत ते जिल्ह्याच्या स्तरावरती होतील आणि मग त्यातले काही आहेत ते लोकसभेच्या स्तरावरती येतील. कदाचित पुढे विधानसभेच्या वेळेस ते विधानसभेचं जे क्षेत्र असतं त्या अनुषंगाने ते संकल्प पत्रामध्ये येतील. त्याच्या मागचा हेतू काय आहे की जे आपल्याला करण्यासारखं वाटतं त्या गोष्टी जनतेसमोर शब्द म्हणून मांडायच्या आणि मग त्या शब्दाची पूर्तता करायची, असं साधारण ते राहणारे होते. काय माहिती कोर कमिटीमध्ये तुम्ही तुम्ही एवढे 2-4 विधानसभा लोकसभा मतदारसंघ तुमच्याकडे आहेत ना जबाबदारी, ते तरी सांगा. मराठवाडा लेवलचं सांगा, धाराशिव सोडून काय कशाचं उमेदवार कोण आहे, उमेदवार क्लेम किती केलाय, काय तुम्हाला कसं कोण सांगणार होता? प्रश्न विचार करता तुम्ही विचार करा ना. चला पण आपल्याकडे जबाबदारी असणाऱ्यापैकी किती मतदारसंघ भाजपकडे आहेत ते तर? काय म्हणतात? आपल्याकडे जबाबदारी असणाऱ्या मतदारसंघापैकी भाजपचे किती उमेदवार त्या ठिकाणी आहेत? भाजपचे किती उमेदवार आहेत का महायुतीमध्ये कुणाकडे जाणार आहे ते? 4 जे तुमच्याकडे 3 आहे जी, बीड, लातूर आणि धाराशिव. 10. मग त्यांचं म्हणणं ह्या 3 पैकी तीन पैकी भाजपला किती आहेत?
भाजपला मी तर म्हणेन तिन्ही. म्हणजे उस्मानाबाद तुमचं 100% फिक्स आहे का? मी म्हणेन तिन्ही म्हटलं तर मी म्हणण्याने काय होतं. चाललं ना. जे नागरिकांची इच्छा होती की आताच्या प्रशासकीय इमारतीच्या मागे घ्यायचं तिथेच करतो. किती दिवस लागतील त्याला अंदाजे DPR बनायला? DPRला काही अडचण नाही आहे. DPR बनला ना. आता आपल्याला ॲक्विजिशन करायचं आहे. मंदिराच्या शेजारी जी जागा लागते त्याचं मोजणी करून त्याचं व्हॅल्युएशन करण्याची प्रक्रिया चालू आहे. मी आता हे कसं आहे राहुल तुम्हाला मी सांगितलं आयडियाज लोकांकडनं येणार आहे. पण तुम्ही जो मुद्दा सांगितला त्या बाबतीत टेक्निकल टेक्सटाईल पार्कचा विषय डिस्कस करताना सर्व उद्योजकांना पण सांगितलं आहे की गॅस फ्युएल जे आहे हे आपल्याला उपलब्ध आहे. म्हणजे आपल्या तर माहितीच आहे MIDC जवळूनच चाललं आहे किंवा ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट MIDC मधूनच चाललं आहे. काय अडचण नाही. सक्सेस रेट किती आहे त्याचा? त्याच्या बाबतीत माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन नाही आहे परंतु तुम्हाला उपलब्ध करून देऊ ना. भारतीय जनता पार्टीने 2019मध्ये जे काही संकल्पपत्र काढलं होतं त्याच्या अनुषंगाने फलनिष्पत्तीचा अहवाल जो आहे तो पक्षाकडे उपलब्ध आहे. तुम्हाला तो उपलब्ध करून देऊ. मंजूर झाला आहे. आमच्या धाराशिव बोरफर रस्ता मंजूर झाला आहे. सांगून तुम्हाला आपल्या धाराशिव शहरामध्ये ह्याचं धाराशिव शहरातलं पण झालं ना. काय झालं मग निवारण टेंडर पुढे तुम्ही बातमी दिली नाही. निवासस्थान काहीतरी मानधन. माझं काय मत आहे की आपण सजेशन तर देऊ शकता ना. तुम्ही मागणी करा ना. पण तुमचं 108 मध्ये आम्ही घालावं असं आमचं नियोजन आहे. तुम्हाला आम्ही कधी नाही म्हणत नाही. तुम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पण करता. आणि गतिमान विकासासाठी गेले 10 वर्ष प्रचंड असं नियोजनबद्ध काम केलेलं आहे. आणि आता पुढच्या 25 वर्षामध्ये विकसित भारत ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. या संकल्पनेच्या पूर्तीसाठी स्वाभाविकच आहे की त्यांची अपेक्षा आहे की आपल्या देशातले जे आम नागरिक आहेत त्यांनी देखील त्यांच्या ज्या काही आकांक्षा आहेत त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या व्यक्त कराव्या. जनरल इलेक्शन म्हणजे आपलं लोकसभेची जी निवडणूक आहे हे एक अतिशय महत्त्वाचं माध्यम राहतं. मतदानाच्या माध्यमातून जनता जी आहे ती येणारे 5 वर्ष कोणी आपल्या देशाचा गाडा हाकावा हे ठरवतात आणि फक्त मतदानापुरतंच हे स्वातंत्र्य मर्यादित न ठेवता जनतेचा साधारण विचार काय आहे त्यांच्या अपेक्षा आकांक्षा काय आहेत भारतीय जनता पार्टीच्या संकल्पपत्रामध्ये आम नागरिक ज्या सूचना देतात त्याचा अंतर्भाव व्हावा या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने संकल्पपत्र 2024 हे अभियान हाती घेतलेलं आहे. आपल्या देशामध्ये 1 लाख नागरिकांपर्यंत जाऊन
त्या 1 कोटी नागरिकांपर्यंत जाऊन त्यांच्या सूचना ज्या आहेत त्या सूचना घेण्याच्या बाबतीमध्ये संकल्प केलेला आहे आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा स्तरावर देशभर हे अभियान जे आहे ते राबवलं जाणार आहे. आज धाराशिव जिल्ह्यामध्ये या अभियानाची सुरुवात आपण करतोय. इथे उपस्थित असलेले जे भारतीय जनता पार्टीचे नेतेगण आहेत ते त्यांचा एक संकल्प जे आहे ते आवर्जून आपल्यासमोर मांडतील आणि मग त्याच्यानंतर माझे इतर काही मुद्दे आहेत ते मी आपल्याला सांगेन.